नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. करंट अफेअर्स बाय मेघाली या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट 12 क्वेश्चन्स पाहतो, जे तुम्हाला आपल्या MPSCच्या येत्या सर्व एक्झाम्समध्ये, सर्व सरळ सेवांमध्ये आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपलं चॅनल शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना आपल्या चॅनलचा उपयोग होईल. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, लेक्चर शेवटपर्यंत पहा. स्वतःच्या शॉर्ट का होईना नोट्स तुम्ही मेंटेन करा, ज्याचा तुम्हाला एक्झाम काळामध्ये जास्त उपयोग होईल. आता एवढं काही वाटणार नाही, पण एक्झाम काळामध्ये त्याचा नक्कीच उपयोग होणार आहे. त्यामुळे नोट्स ह्या जरूर काढा तुम्ही. तर पाहूयात आजच्या म्हणजे 6 मार्च 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, दार्जिलिंग हिल्स फेस्टिवलचे उद्घाटन कोण करणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार आहे ते. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दार्जिलिंग हिल फेस्टिवलला सुरुवात होणार आहे. हा उत्सव पश्चिम बंगालचे राज्यपाल CV आनंदा बोस यांच्या कल्पनेतून साकारला गेलेला आहे. आणि दार्जिलिंगबद्दल थोडंफार जाणून घ्या. पश्चिम बंगाल राज्यातील पूर्व हिमालयात सुमारे 2045 मीटर उंचीवरचं हे हिल स्टेशन आहे आणि क्वीन ऑफ हिल्स नावाने ते ओळखले जाते. दार्जिलिंग हिमालय रेल्वे ही युनेस्को जागतिक वारसा स्थळ असून तिला टॉय ट्रेन म्हणून देखील ओळखले जाते. आणि दार्जिलिंग टी जगभर प्रसिद्ध आहे. दार्जिलिंग शहर हे सिक्कीम, नेपाळ आणि भूतान यांच्या सीमेजवळ स्थित आहे. पुढील प्रश्न दुसरा, स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ कोणत्या 2 देशांदरम्यान स्थित आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, इराण आणि ओमान या देशादरम्यान आहे. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ जगातला सगळ्यात महत्त्वाचा तेल वाहतुकीचा मार्ग आहे आणि जगभरातल्या सुमारे 20% पेट्रोलियम आणि LPGचा व्यापार या मार्गावरून होतो. भारत आपल्या कच्च्या तेलाच्या आयातीपैकी जवळपास 2.5 ते 2.7 दशलक्ष बॅरल तेल दररोज स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मार्गे आणतो. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि भारत हा कच्च्या तेलाचा जगातला 3ऱ्या क्रमांकाचा मोठा ग्राहक आहे. ठीक आहे. आपल्या LPG गरजेपैकी भारत सुमारे 80 ते 85% LPG आयात करतो आणि त्यातील जास्त तर गल्फ देशांतून स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मार्गेच येतो. तर सध्या हा मार्ग बंद करण्यात आलेला आहे युद्धाच्या म्हणजे परिस्थितीमुळे. त्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेवरती त्याचा बराच परिणाम होतोय. त्यामुळे ही न्यूज घेण्यात आली आहे किंवा ही न्यूज आहे लाईटमध्ये. ठीक आहे. तर पुढील प्रश्न तिसरा, W100 टेनिस स्पर्धेच्या सिंगल्स अंतिम फेरीत पोहोचणारी भारतीय खेळाडू कोण आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वैष्णवी अडकर असं तिचं नाव आहे. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. वैष्णवी अडकर ही पुण्यातील 21 वर्षीय टेनिसपटू आहे. 2026मध्ये तिने बेंगळूरमधल्या W100 स्पर्धेत थेट अंतिम फेरी गाठलेली आहे. आणि सानिया मिर्झा नंतर म्हणजे 2009 नंतर W100 सिंगल्स अंतिम फेरीत पोहोचणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे. आणि वैष्णवीचं प्रशिक्षण पुण्याच्या बाउन्स टेनिस अकॅडमी मध्ये होते आणि प्रशिक्षक तिचे केदार शहा यांच्या मार्गदर्शनाखाली झालेला आहे. पुढील प्रश्न चौथा, मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी प्रोजेक्ट हनुमान कोणत्या राज्याने सुरू केलेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आंध्र प्रदेश या राज्याने. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. आंध्र प्रदेश सरकारने 3 मार्च 2026 रोजी प्रोजेक्ट हनुमान सुरू केला, ज्याचा उद्देश मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष कमी करणे असा आहे. हनुमान म्हणजे हिलिंग अँड नर्चरिंग युनिट्स फॉर मॉनिटरिंग एड अँड नर्सिंग ऑफ वाईल्ड लाईफ असा त्याचा फुल फॉर्म आहे. आणि 2025-26 या आर्थिक वर्षात आंध्र प्रदेशात मानव वन्यजीव संघर्षाच्या तब्बल 2107 घटना नोंदवल्या गेल्या आहेत. वन्यजीव बचाव आणि उपचारासाठी
उपचारासाठी विशाखापट्टणम, राजमहेंद्रवरम आणि तिरुपती आणि बिरलूट येथे 4 केंद्रे देखील उभारण्यात आलेली आहेत. पुढील प्रश्न 5वा. वर्ल्ड इंजिनिअरिंग डे फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट 2026 साठी अधिकृत भागीदार म्हणून कोणत्या भारतीय संस्थेची निवड करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अदानी ग्रुप्स किंवा अदानी समूह यांचे. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. वर्ल्ड इंजिनिअरिंग डे फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट दरवर्षी 4 मार्चला साजरा करतात आणि युनेस्को या दिवसाला मान्यता देते आणि वर्ल्ड फेडरेशन ऑफ इंजिनिअरिंग ऑर्गनायझेशन्स त्याचे समन्वय करते. अदानी समूह 2026च्या वर्ल्ड इंजिनिअरिंग डेसाठी भागीदारी करणारा पहिला भारतीय संस्थात्मक भागीदार ठरलेला आहे. पुढील प्रश्न 6वा. ज्येष्ठ पत्रकार आणि माजी राज्यसभा सदस्य म्हणून ओळखले जाणारे अलीकडे निधन पावलेले व्यक्ती कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, HK दुआ असं त्यांचं नाव आहे. महत्त्वाचे पॉईंट्स पाहायचे. ज्येष्ठ पत्रकार, संपादक आणि माजी राज्यसभा सदस्य HK दुआ यांचं वयाच्या 88व्या वर्षी नवी दिल्ली येथे निधन झालेलं आहे आणि द ट्रिब्यून, द इंडियन एक्सप्रेस आणि हिंदुस्तान टाइम्स या मोठ्या वृत्तपत्रात त्यांनी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळली. पत्रकारितेतील त्यांच्या जबरदस्त योगदानासाठी 2008 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार देखील मिळालेला आहे आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि HD देवेगौडा यांचे ते मध्यम सल्लागार देखील होते. पुढील प्रश्न 7वा. महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यामध्ये अलीकडेच कोणत्या वायूची गळती झाली? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ओलियम या वायूचे. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. पालघर जिल्ह्याच्या बोईसर MIDC औद्योगिक क्षेत्रामध्ये ओलियम वायूचा गळती प्रकार घडला. या घटनेनंतर जवळपास 2600 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं. ओलियम, ज्याला फ्युमिक सल्फ्युरिक ॲसिड असंही म्हणतात आणि हे खूप संस्कारक औद्योगिक रसायन आहे आणि परिस्थिती हाताळण्यासाठी नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स आणि भाभा अणुसंशोधन केंद्राच्या टीम तिथे पोहोचल्या होत्या. पुढील प्रश्न 8वा. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची आंतरराष्ट्रीय निरीक्षक म्हणून कोणत्या देशासाठी निवड झालेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कोलंबिया. याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. हा अधिकृत दौरा 6 ते 10 मार्च 2026 या काळामध्ये कोलंबियामध्ये होणार आहे. भारताच्या निवडणूक आयोगाच्या ग्लोबल एंगेजमेंट फॉर इलेक्ट्रल एक्सिलन्स या उपक्रमाअंतर्गत ही निवड करण्यात आली आहे आणि या शिष्टमंडळाचे नेतृत्व महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी चोक्लिंगम सेथुमारन करत आहेत आणि या 5 सदस्यांच्या शिष्टमंडळामध्ये कुमार आशीर्वाद, मनोहर पारकर, प्रियेश महाजन आणि सागर शिर्के यांचा समावेश आहे. पुढील प्रश्न 9वा. 2026 T20 विश्वचषकात सर्वात जलद शतक करणारा खेळाडू कोण ठरला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, फिन ॲलन असं त्याचं नाव आहे. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. फिन ॲलनने 4 मार्च 2026 रोजी T20 विश्वचषकात कमाल केली. त्याने फक्त 33 चेंडूमध्ये नाबाद 100 धावा केलेल्या आहेत असं त्याच्यावरती रेकॉर्ड आहे आणि ही मॅच कोलकात्याच्या इडन गार्डन मैदानावरती रंगली आणि ॲलनच्या या जबरदस्त खेळीमुळे न्यूझीलंडने 170 धावांचं आव्हान फक्त 12.5 षटकातच पार केलं आणि थेट अंतिम फेरीमध्ये धडक दिली. ठीक आहे. पुढील प्रश्न 10वा. बायोफार्मा शक्ती
आणि रासायनिक पार्कची घोषणा कोणी केली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, JP नड्डा यांनी केलेली आहे. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. केंद्र सरकारने बायोफार्मा शक्ती योजनेसाठी तब्बल 1300 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे, म्हणजे निधी मंजूर केलेला आहे. भारताला फार्मसी ऑफ द वर्ल्ड असं म्हटलं जातं, आणि कारण इथे स्वस्त आणि दर्जेदार जेनेरिक औषधं उत्पादन मोठ्या प्रमाणात होते, आणि सध्या भारतात रासायनिक उद्योग सुमारे 19.4 लाख कोटी रुपयांचं उत्पादन करत आहे. पुढील प्रश्न 11वा. भारतीय संस्कृती पोर्टलची सुधारित म्हणजे अपग्रेडेड आवृत्ती कुठे सुरू करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कर्तव्य भवन येथे. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. संस्कृती मंत्रालयाने भारतीय संस्कृती पोर्टलची नवीन आवृत्ती सुरू केलेली आहे, आणि हे पोर्टल नवी दिल्लीच्या कर्तव्य भवनात लॉन्च केलेलं आहे. इथे भारताच्या सांस्कृतिक वारसा एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मिळेल, आणि हस्तलिखिते, संग्रहालयातील वस्तू, दुर्मिळ पुस्तके, चित्र आणि ऑडिट व्हिडिओ सामुग्रीसुद्धा या पोर्टलवरती ठेवण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न 12वा आणि आजचा शेवटचा प्रश्न. धर्मांतर रोखण्यासाठी अँटी कन्व्हर्शन बिल कोणत्या राज्य सरकारने मंजूर केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, महाराष्ट्र सरकारने. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. कोणत्या राज्याने? तर महाराष्ट्र राज्याने, सॉरी. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. महाराष्ट्र मंत्रिमंडळाने धर्मांतर थांबवण्यासाठी अँटी कन्व्हर्शन बिल मंजूर केलेले आहे. हे बिल लवकरच विधानसभेमध्ये मांडणार आहेत, आणि मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी या विधेयकाची माहिती दिली. जबरदस्तीने किंवा आमिष दाखवून धर्मांतर केल्यास हा अजामीनपात्र गुन्हा ठरेल असं देखील त्यांनी सांगितलं, आणि मध्य प्रदेश आणि गुजरातच्या तुलनेत महाराष्ट्राचा हा कायदा जास्त कडक असणार आहे असं सांगितलं जातं. तर आजचे आपले 6 मार्च 2026 डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. एकच रिक्वेस्ट आहे, लेक्चर शेवटपर्यंत पहा, आणि जे काय मी देते डेटा त्याचा फायदा करून घ्या. आणि तुम्ही आजचे लेक्चर शेवटपर्यंत पाहिलेच असेल, त्यासाठी थँक्यू सो मच.